तुमका बघायची पोळी फुकते आहे म्हणून हे बघा चपटी. इथं 3 केलं होते ना होतं ते तुम्हालाच देणार आम्ही. कसं बघायचं लाटून. कसं लाग तुम्हाला ते सगळं स्वतः घेता एकदा बी काही करून दाखवलं नाही. मला येईना पोळ्या येणार तुला. सगळं येतं भाकरी सगळं येते म्हणजे. तो माय न्यू ब्लॉग मला करायचं आहे पुरणाचा स्वयंपाक. आणि हे बघा ह्याने असे झोपले तर किती उठवायला तरी उठणं झालं तर चला मला करायचं स्वयंपाक. त्याच्या अगोदर करून घेते पूजा होते तर वाचायची पुरणाचा स्वयंपाक पण करायचे आज. चला उठलो का हो उठा लवकर. माझं पोट दुखायले तुम्ही झोपला तर. उठलो विष्णा झाली का ना झोप गेली नाही झाली झोप माझी. मग उठा. नाही असं झोपा म्हणालो. उठा पाणी आणले खालून जाऊन मी. उठा आता माझं पोट दुखते. साडी कसं नसली चांगलं नाही का नाही ब्लाऊज असं आले छान आले. उठा पाणी थडकून गेलं पाणी. डाळ घातली करायचं का मला आणून द्या सामान. तुम्हाला जेवायला काय करायचं का तुम्हाला माहिती आहे का कुठे आहे वडाचं झाड. कुठे जाणार तुम्ही आज कुठे जाणार मला फोटो काढायची. मेहंदी बघा अशी रंगले तुमचं नाव लय रंगले. आता तुम्हीच काढा अंतरण. चल कुठलं बाय. हां आणि गहू हां बाय. माझं पुरण पण शिजलेलं आहे आता करायचे. पुरण हातावं लागतं अगोदर मग भात कढी भजी छानसं असं पुरण शिजलेलं आहे. नंतर ना ह्याच्यात साखर टाकून पण मला शिजवून घ्यायचे. नंतर वाटणार आहे मी याला. मी 1 वाटीची तर डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटीची तर साखर टाकणार आहे. याला चांगलं जोपर्यंत घट होणार नाही तोपर्यंत त्याला हलवून घ्यायचं. इथं येळण पण काढून ठेवलेलं आहे. साखरामुळे पातळसरपणा येतं. चांगलं घट्ट झालं
झाल्यावर ह्याला काढून घ्यायचं, नंतर न वाटायचं.
मी तर झालेली आहे तयार आणि तयार होताना बघितलं तर बरेच पाऊस सुरू झालेला आहे बारीक बारीक. तरी थोडा वेळ थांबून मग जावं. चला कशी दिसते मी. फायनली आले मी घरी. झाली पूजा ते. मध्येच पाऊस आला होता. तसंच गेले होते पावसात. पुन्हा मोठं येईल म्हणून पुन्हा तिथं गेलाच पण होतं थोडा वेळ. एकदम पुन्हा गेला. जवळच आहे. इथून दिसते का नाही की तिथं गेले होते. तर बाया पण दिसायला का आणखीन आहेत. चला आता ह्याने आलं असं जेवण करायचे. दुसरं कामावरून घेऊ. आता ऊन यायले. चल इकडे ह्यांना करायला लावायले रस. पोळीच फोडली होती का मला आवडून करते तुला थांबा मग पोळीच फोडलं. होते. तुम्हाला बघून लाजते. परमात्मा असं बघते काय म्हणलं. काय बरं असं का म्हणलं. कापासून बोलवायला तुम्हाला काल पंक्चर झाली तुझी पोळी तेव होय ना. काय तेव पंक्चर झाली. खाय की का बघायची पोळी फुकते आहे म्हण का चपटी. इथं तीन केलं ते दम केलं होतं. ते तुम्हालाच देणार आम्हाला. असं बघायचं लाटून कशाला. तुम्हाला तर सगळं स्वयंपाक येत आहे. एकदा बी काही करून दाखवलं नाही. मला येईना पोळ्या येणार मला सगळं येते. भाकरी सगळं येते म्हणजे की. आता बाईक आल्या ना. लग्नाच्या आवाज बायको करून घ्यायचे होते म्हणून म्हणलं बरोबर फसवावं लागते काही तर मग असं का. आता हे फुगणे मग बघतेच नका. फगनाच फुगते. चला शर्यत फुगल्यास फोन आला. फुगल्यास फुगल्यास मला 500 रुपये द्यायचा. मी तुम्हाला जर फुगणार झाली तर 100 रुपये देते. कौन है तू कहाँ से आती है. फुगणं असं वाटायला मला. हस नका ते. अच्छा टम पोळी फुगावं लागते टम. झाली पंक्चर. सगळ्या पोळ्या पंक्चरच करायची सण. नाही काय ते पलीकडे पंक्चर आहे. हा पुरंदराचा हा परमात्मा. फुगना फुगली. कुठं फुगली. एवढी तर फुगली की. अर्धी नाही टम फुगायचं म्हणून. टम वर लागेल ते शरीर 100 रुपये द्यायचं आता गपचूप.
नुसतं माझ्याच खिशातले घेऊन मला देशील. तुमच्याच खिशातले हम्म. माझ्याकडे घेतले. चला जाळीची पोळी, चपटी पोळी. आशीर्वाद द्या बघा. काय म्हणा काय म्हणा अखंड सौभाग्य. अखंड सौभाग्य होती हो. झालं चला झालं जेवण. आता भांडे पण घासायचे. पसारा सकाळचा आहे. जेवलेला ह्याने पण जेवून बाहेर गेले तर पसारा आवडायचे. चला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.